आज आपण चटपटीत डिश बनवत आहे जेणेकरून घरच्यांना सगळ्यांना खूप आवडणार। इथे मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेला आहे। माझ्या घरी आवडत नसतं म्हणून मी छान बारीक केलेला आहे। दरदरीत बारीक केले तरी चालेल। कढईमध्ये परतून घेऊया। कमी गॅसवरच परतून घेत आहे कारण मी पुष्कळ बारीक केलेला आहे। यामध्ये खोबरकीस टाकलेला, खोबरकीस आणि बदाम काजू बारीक करून घेतलेले होते ते परतून घेत आहे। थोडंच परतायचं, जळायला नाही पाहिजे म्हणून मी परतून पटकन पटापट परतून घेत आहे। बघा हलकाच कलर बदललेला। आता काढून घेऊया। इथे मी तीच कढई घेतलेली आहे। यामध्ये आपण खोवा टाकूया। ही डिश घरच्या सगळ्यांना खूप आवडणार। कोणीच म्हणणार नाही की छान बनलेली नाही आहे। एकदा नक्की बनवून बघा। खोवा मध्ये पाणी असतं ते निघायला पाहिजे म्हणून आपल्याला खोवा परतून घ्यायचा आहे। बघा खोव्यामध्ये पाणी असतं सहज निघत आहे। खोव्याला किसून पण घेऊ शकतो पण मी या पद्धतीनेच खोवा कढईमध्ये टाकलेला आणि परतून घेतलेला। पॅकेटचा येत असतो तो घेतला तरी चालेल। मी डेअरीवरून आणलेला आहे। बघा पाणी निघालेलं आहे। मी यामध्ये तूप टाकलेला आणि पुन्हा खोवा परतून घेत आहे। खोव्याचा कलर बदलतपर्यंत आपल्याला खोवा परतून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही डिश बनविणार तर घरच्या सगळ्यांना खूप आवडणार आणि ही डिश आपण 1-2 आठवडे बनवून पण पॅक डब्यामध्ये ठेवू शकतो। बघा कलर बदलत आहे। याप्रमाणे आपल्याला खोवा परतून घ्यायचा आहे। परतत राहायचं आणि कमी गॅसवरच परतत आहे। कमी गॅसच ठेवायचा। खोवा जळायला नाही पाहिजे कारण आपली जी डिश आहे ती खोव्यापासूनच बनत आहे। सहज डेअरीवर खोवा भेटत असतं। बघा छान असा घट्ट पण येत आहे। कढई सोडणार तेव्हापर्यंत परतून घेतलेला। बघा छान असं कढई सोडलेली आहे। आता आपण थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याप्रमाणे आपल्याला खोवा परतायचा आहे जेणेकरून कढई सोडायला पाहिजे। आता थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढूया। थंड होण्याकरिता बाजूला खोवा ठेवून दिलेला। याप्रमाणे आपल्याला खोवा परतून घ्यायचा आहे। थंड व्हायला पाहिजे म्हणून मी छान असं प्लेटमध्ये पसरवून घेतलेला आहे। तेव्हापर्यंत आपण इथे 1 कप मैदा घेऊया। यामध्ये मीठ टाकूया। 1 चिमट मीठ टाकूया। गोड डिश असली की त्यामध्ये मीठ टाकले तर चविष्ट लागतं। यामध्ये पोहा खाच्या चम्मचनी 4 ते 5 चम्मच तूप टाकूया। तूप याप्रमाणे टाकायचं की लाडू बनणार
लाडू बनायला पाहिजे आणि सहज तुटायला पाहिजे. छान असं तूप आणि मीठ पूर्ण पिठाला मिक्स करून घेऊया. पूर्ण पिठाला लागायला पाहिजे म्हणून छान असं मिक्स करून घेऊया. बघा छान असं मिक्स करून घेतलेला. तूप याप्रमाणे टाकलेलं आहे. लाडू बनणार तर सहज बनणार आणि सहज तुटणार. बघा 4 ते 5 चम्मच. यामध्ये आता मी साखरची पिठी बनवून घेतलेली आहे. साखर पिठी पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच टाकलेली आणि छान असं आता थोडे थोडे पाणी टाकून आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे. इथे आपल्याला फार जास्त पाणी नाही लागणार. चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळायचं आहे. खूप घट्ट पण नाही मळायचं आहे. याप्रमाणे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळून बाजूला झाकून ठेवून दिलेले आहे. तेव्हापर्यंत इकडे आपण पाक बनवूया. 1 वाटी साखर घेतलेली आणि त्याच वाटीने पाणी टाकलेलं आहे 1 वाटी. आपल्याला 1 तारा 2 तारा पाक नाही बनवायचा आहे. 1 तारा 2 तारा पाक नाही बनवायचा आहे. साधा पाक थोडा अर्धा तारा म्हणूया आपण. अर्धा तारा असतं त्याप्रमाणे पाक बनवायचा आहे. पाक होत आहे. इथे खोवा पण थंड झालेला आहे. याप्रमाणे छान असा खोवा थंड झालेला आहे. आता आपण हाताने बारीक करून घेऊया आणि यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि खोबरकीस मिक्स करून घेतलेले होते ते टाकूया. खोवा पण बघा लाडू बनायला पाहिजे आणि तुटायला पाहिजे. यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकत आहे. बदाम, काजू आणि खोबरकीस याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. पोहा खायच्या चम्मचनी 1-2 चम्मच 2-1.5 चम्मच मी साखर पिठी टाकलेली आहे. इथे पण साखरचे प्रमाण कमी जास्त करू शकतो. ज्यांना गोड पाहिजे असेल त्यांनी साखरचे प्रमाण वाढविले तरी चालेल. यामध्ये विलायची टाकूया. विलायची मी घरीच बारीक करून घेतलेली आहे. विलायची पावडर टाकलेला आहे. ही डिश अशी आहे की जे ड्रायफ्रूट्स वगैरे खात नसेल तर या पद्धतीने सहज आपण खाण्याकरिता देऊ शकतो आणि ही डिश सगळ्यांनाच आवडणार. लाडू बनत आहे. लाडू तुटत आहे. बाजूला पाक झालेला आहे. यामध्ये विलायची टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे. पाक कसा बनवायचा ते मी दाखवत आहे. बघा 1 तारा 2 तारा वगैरे नाही, फक्त हाताला साधा चिकटत आहे. याप्रमाणे मी पाक बनवलेला. आता आपण पीठ भिजवून घेतलेले होते तर छोटासा गोळा घेतलेला आणि पुरी बनवत असतो त्याप्रमाणे लाटून घेतलेलं. फार जाड पण नाही करायचं आहे आणि फार पातळ पण नाही. मी दाखविणार याप्रमाणे आपल्याला पुरी लाटायची आहे. बघा फार पातळ पण नाही लाटत आहे आणि फार जाड पण नाही. एक वाटी किंवा ग्लास घेऊया आणि आकार देऊया. दिसायला पण छान दिसणार आणि सगळ्यांना आवडणार आणि एकच आकार येणार. जे साहित्य असेल ते साहित्याने घेतलं तरी चालेल. बघा छान असा एकच आकार देत आहे आणि त्याला पुन्हा लांब करून घेऊया. आता आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं खोव्यापासून ते घेऊया, लाडू बनवूया आणि यामध्ये पॅक करून घेऊया.
याप्रमाणे छान असं लाडू बनवून घ्यायचं आहे. पुरी पण लाटून झालेली आहे. यामध्ये आता आपण मिश्रण भरूया आणि पॅक कसं करायचं ते मी तुम्हाला दाखविणार आहे. बघा, छान असा लाडू बनवलेला, लाडू नाही म्हणूया, लंबा आकार देऊन बनवलेला हाताचा आकार, आणि पॅक करूया. इथे पाण्याचा पण वापर करू शकतो आपण पॅक करण्याकरिता. पॅक छान करायचं, नाहीतर काय होणार, तेलामध्ये मिश्रण आहे ते निघणार. म्हणून पॅक करताना लक्ष द्यायचं की पॅक व्यवस्थित करायचा. पॅक होत नसेल तर इथे पाण्याचा वापर करू शकतो आणि पाणी लावून पॅक करू शकतो. मला आवश्यकता नाही पडलेली पाण्याची आणि छान असा आकार देत आहे. साच्याचा वगैरे काहीच वापर नाही करायचा आहे. याप्रमाणे छान असा मी आकार देऊन देत आहे. ही डिश प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो, बनवून पण ठेवू शकतो. पाहुणे आले किंवा काहीतरी स्वीट डिश पाहिजे असेल तर ही डिश आपण सहज घरी बनवून ठेवू शकतो. पुन्हा मी याचप्रमाणे पुरी लाटून घेतलेली, त्याला मोठा आकार दिलेला आणि मिश्रण भरून घेत आहे. बघा, सहज आपण हाताने आकार देऊ शकतो. साच्याचा वगैरे कशाचाच वापर न करता छान अशी डिश आपण बनवू शकतो. पुरी लाटून ठेवायची नाही, नाहीतर कडक होतं आणि पॅक होणार नाही. एक बनविली पुरी की लगेच मिश्रण भरायचं आणि छान अशी गुजिया बनवून ठेवायची. काहीतरी वेगवेगळं खाण्याकरिता लागत असतं तर सहज आपण ही डिश बनवून ठेवू शकतो. याप्रमाणे मी पूर्ण गुजिया बनवून घेतलेल्या. 1 कप मैद्यामध्ये 10 ते 12 गुजिया बनलेल्या आहे. तेल कमीच गरम असायला पाहिजे, तेव्हाच तेलामध्ये आपल्याला गुजिया टाकायची आहे. आणि आपल्याला कमी गॅस आणि मीडियम गॅसवरच ही डिश तळून घ्यायची आहे. मोठा गॅस नाही ठेवायचा. आहे ना बनवायला सोपी, आणि ही डिश बनवून ठेवू शकतो, म्हणून ही डिश खाण्याकरिता पण छान आहे आणि बनवण्याकरिता पण छान आहे. एकदा बनवून ठेवली की 1-2 आठवडे छान अशी पॅक डब्यामध्ये ठेवू शकतो. कोणीच म्हणणार नाही की ही डिश मला आवडत नाही. देवासाठी बनवणार तर इथे आपण मैद्याचं पीठ भिजवून घेतलेले, तेव्हा मिठाचा वापर नाही करायचा. छान असं कमी गॅसवरच मी तळून घेत आहे. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला डिश तळून घ्यायची आहे. बघा, छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. आहे ना चटपटीत डिश? बनवून बघा, कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मी बनवलेली डिश 10 ते 12 बनवलेल्या, लगेच संपलेल्या. आपण पाक बनवलेला होता, तेलातून काढल्यानंतर लगेच आपल्याला पाकमध्ये टाकायचा आहे.
पाकमध्ये 5 मिनिट ठेवायचं, नंतर काढून घेतले तरी चालेल. ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी अर्धा 1 तास ठेवले तरी चालेल आणि नंतर पाकामधनं काढून घेऊया. बघा, छान असं मी पाकमध्ये टाकून घेतलेलं आणि 5 मिनिटामध्ये मी काढून घेत आहे. वेळ असेल तर अर्धा तास ठेवले तरी चालेल. 12 गुजियासाठी हा पाक बनवलेला आहे तो बरोबर आहे. चटपटीत डिश छान अशी तयार होतं. बनवून पण ठेवू शकतो. नक्की बनवून बघा. कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. बघायला छान दिसत आहे, तशीच खाण्याकरता पण छान आहे. बाय बाय. बोलणी का चालू झाली?